Let's give a big round of applause once again for this generous moment and very, very important piece of wisdom which Sir would be sharing with all of us through this. All this affordable excellence, making high technology work for the poor, getting access equality despite income inequality, this has all been captured by this book, and I'm very happy to say that the book within 6 months has become a national bestseller. It carried that. Peace University, Goa, is an honor to present the Gomantaka Gaurav Sanman for Dr. Raghunath Mashelkar and the Goa at 37, the Knowledge Industry Sustainable Conclave. For this Karikram, along with me, the Padma Vibhushan Dr. Raghunath Mashelkar, Madam Pratima Dhon, the President of the Chamber of Commerce, my friend Dr. Rahul Karad, Executive President of the MIT World Peace University, Dr. Walter, the Vice Chancellor of the designated for the World Peace University Goa, Sanjay Amolkar, Director for the GCCI, Dr. Aditi Karad, Yatin Kakodkar, and Mr. Prasad Khandikar, CEO of the MIT. I'll go through my formal speech. पण आजच्या कार्यक्रमाला सरांचं भाषण ऐकल्यानंतर खरं म्हणजे काय बोलावं हा प्रश्न मला पडला होता. त्यामुळे सरांचं भाषण थोडा वेळ ऐकतच राहावं. मी बऱ्याच वेळा सरांचे भाषण ऐकले, कारण गोव्यामध्ये ज्या ज्या वेळी 2012च्या नंतर सर आले त्यावेळी प्रत्येक वेळी त्यांचं भाषण ऐकण्यासाठी कुठेतरी ऑडिटोरियम मध्ये असेल किंवा खालती असेल, मागच्या 7 वर्षामध्ये मी मुख्यमंत्री झाल्यानंतर म्हणजे जवळून सरांना भेटण्याचा योग एक 4 वेळा मला मिळाला. जी पॉझिटिव्हिटी सरांच्या मध्ये आहे मला नाही वाटत म्हणजे ती कोणाच्या मध्ये जाणवत पण नाहीये. आणि खरोखरच सांगतो, एनीहाव गोमंतकातील आपला एक गोमंतकीय सुपुत्र जो तारा मार्सेल या गावामध्ये जन्माला आला आणि पूर्ण जगामध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेले गोमंत विभूषण, पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांचं पुनश्च एकदा सर्व गोमंतकीयाच्या वतीने खूप खूप अभिनंदन, मनापासून अभिनंदन. आजच्या भाषणानंतर तर त्याने म्हणजे खरं म्हणतो मी तर म्हणजे एक खूपच पॉझिटिव्हिटी या कला अकादमीच्या ऑडिटोरियमामध्ये आणि पूर्ण गोव्यामध्ये पसरली असं म्हणायला हरकत नाही. आणि खरोखर म्हणजे मुख्यमंत्री या नात्याने मला खूप खूप अभिमान वाटतोय की सरांसारखे सायंटिस्ट गोव्यासारख्या लहानशा मार्शल गावामध्ये जन्माला आले आणि पूर्ण जगभर त्यांचं कार्य आणि त्याच निमित्ताने म्हणजे गोमंतकीय कार्य आपल्याला सगळ्याला दिसायला मिळते. हे आपलं सगळ्यांचं भाग्य आहे. आजच्या ह्या पुरस्कारानंतर म्हणजे मी तर म्हणेन की अजूनही कितीतरी वर्ष सर आपल्याला कार्य करायचं आहे. नक्कीच आपल्या देशासाठी आणि जगासाठी आपलं कार्य हे असंच पुढे जाईल असं मी म्हणेन. आपण उल्लेख आत्ताच जो केला ज्या रिसर्च बद्दल, डायरेक्टरेट ऑफ द हेल्थ सर्व्हिसेस आपल्या ह्या रिसर्च वरती काम सुरू आहे. नक्कीच मला खात्री आहे की अजून थोड्या दिवसामध्ये आता आपण म्हणजे इट इज वन स्ट्रिप विदिन 10 minutes विल गिव्ह द इन्व्हेस्टिगेशन फॉर द 10 डिफरंट इन्व्हेस्टिगेशन्स अँड इट इज ओनली फॉर द 100 rupees. डेफिनेटली आपण म्हणजे गोव्यासाठी हे सौभाग्य आहे की त्याची सुरुवात आपण गोव्याहून करणार आहात. आणि म्हणजे आपल्या आईच्या नावाने सुरू केलेलं अंजली फाउंडेशन या कामामार्फत गेले 5-6 महिने म्हणजे गोवा सरकारचं डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिसेस आणि आपलं अंजनी फाउंडेशन आईच्या नावाने सुरू केलेलं हे नक्कीच म्हणजे आम्ही काही दिवसाने हा पूर्ण प्रोजेक्ट पूर्णपणे गोव्यामध्ये राबवू. आणि हे सांगत असताना मलाही खूप खूप बरं वाटतं. दुसरी गोष्ट आजच्या या कार्यक्रमामध्ये म्हणजे आपण ज्याला म्हणतोय की गोवा चेंबर ऑफ कॉमर्स आणि MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी म्हणजे आज मला अभिमान वाटतोय की प्रायव्हेट युनिव्हर्सिटी बिल पास केल्यानंतर बऱ्याच जणांनी अजून प्रायव्हेट युनिव्हर्सिटी गोव्यामध्ये का पाहिजे हा प्रश्न मलाही विचारला आणि लोकांना पण विचारायला लागलेत. पण नक्कीच आजचा हा कार्यक्रम बघितल्यानंतर कोणीही म्हणणार नाही की प्रायव्हेट युनिव्हर्सिटी का पाहिजेत. आणि मी आज ऑफिशियली अनाउन्स करतोय की World Peace University have established in the state of Goa, and we are starting the academic year from the coming academic year. They are starting their campus in the state of Goa. So congratulations for Dr. Rahul Karad and his entire team
फॉर स्टार्टिंग दिस वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी इन द स्टेट ऑफ गोवा. ग्लोबली लोक या ठिकाणी येणार आहेत. मी तर म्हणेन की हा तसा प्रवास सुरू झाला 2014 मध्ये. मी पहिल्या वेळी डॉक्टर राहुल कराड यांना भेटलो त्यांच्या स्टुडंट पार्लमेंटमध्ये पुण्यामध्ये, आणि द सेम वे द पॉझिटिव्हिटी डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्यामध्ये मी घरी त्यांच्या डॉक्टर विश्वनाथ कराड त्यांचे वडील यांना भेटलो की संत ज्ञानेश्वराच्या म्हणजे आशीर्वादानेच म्हणा की एवढी पॉझिटिव्हिटी त्यांच्यामध्ये पण आहे. आय एम सरप्राइज टू मीट दिस पर्सन रिअली. आणि त्याने आपलं व्हिजन सांगितलं आणि त्याचं पूर्णता म्हणजे मी त्या खरं म्हणजे वर्ल्ड पीस डोम सुरू असताना मी बघितला होता, त्यानंतर तिथं पोहोचलो नाही. पण खरोखर सांगतो म्हणजे त्यांचं व्हिजन जे एज्युकेशनच्या बद्दल आणि वर्ल्ड पीसच्या बद्दल जे आहे, अँड दॅट फिलॉसॉफी हॅज स्टार्टेड फ्रॉम द संत ज्ञानेश्वरी, म्हणजे ज्ञानेश्वरीपासून सुरू झालेलं हे त्यांचं पूर्ण ज्ञानेश्वरी पारायण म्हणा की खरोखर सांगतो मी खूपच इम्प्रेस्ड आहे डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्या पॉझिटिव्हिटी आणि त्यांच्या एज्युकेशन मधलं त्यांच्या एज्युकेशनमध्ये त्याने केलेला इम्पॅक्ट हा कितीतरी म्हणजे लॅक्स ऑफ द स्टुडंट्स हा त्याला फायदा झालेला आहे. आणि आज द सेम द MIT इन्स्टिट्यूट विथ कमिंग अप विथ द वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी गोव्यामध्ये आपल्या गोवेकरांना त्याचा खरोखरच म्हणजे अभिमान आहे. आणि त्याचमुळे मी मुद्दामून म्हणजे आज एज्युकेशन अकॅडमिक इयर सुरू होण्याच्या अगोदर आपण आज जो म्हणजे आपल्या इट इज 100 years ओल्ड आपल्या गोवा चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमानाने जो आपण आज कार्यक्रम घेतला आणि आज जो MOU साईन केला आणि सस्टेनेबिलिटीवरती नक्कीच आपल्याला यापुढे गोव्यातील विविध विषयावरती वर्ल्ड चेंबर ऑफ कॉमर्स आपल्या गोवा चेंबर ऑफ कॉमर्स आणि आपण मिळून कितीतरी काम या ठिकाणी करू शकतो. त्यासाठी पुनश्च एकदा गोवेकराच्या वतीने आपलं या गोवेकरांच्या वतीनं मी स्वागतही करतो आणि आपलं खूप खूप अभिनंदनही करतो. So it is both a privilege and a deeply meaningful honor to be present here today. We gathered to celebrate not merely an individual but a philosophy that knowledge with combined with the purpose and compassions become a powerful instrument of a national transformations. Today we confer the Gomant Gaurav Sanman upon one of the most distinguished son, Dr. Raghunath Mashelkar, the scientist, the institution builder and visionary. The whole life is an exemplary resilience, the excellence and service. Dr. Mashelkar's journey from the humble beginning in the Marshall village to the global scientific leadership is not only inspiring but deeply instructive. It reflects the power of the determinations and the transformative role of education. He has given India one of the most powerful framework of the modern innovation, the inclusive innovation, the captured in his famous philosophy, the more from less for more. It is producing more values using the fewer resources for the benefit of more people. In another profound reflection, he reminds us innovation is not about the best technology alone, but it is about the best value for society. These ideas are not just academic, and they are deeply relevant to governance, public policy, and the future state like Goa. I would also like to acknowledge the visionary work of the Goa Golden Jubilee Development Council chaired by Raghunath Mashelkar, and which has articulated the transformative framework of the 7 arrows for the Goa 2035. The vision of Suramai Goa, Susanskrit Goa, Santulit Goa, Suvidya Goa, Samruddha Goa, Sushasit Goa, and Swanit Goa provides the holistic and forward-looking roadmap for the state. सर मी माझ्या पहिल्या बजेट स्पीचमध्ये आपल्या ह्या 7ही एरोंचा उल्लेख त्या ठिकाणी केला होता आणि आज मला सांगायला अभिमान वाटतोय की त्यातलं परशुरामाचा स्टॅच्यू जेव्हा आपल्या कंपालवरती उभा राहिला त्यावेळी हा गोवा हा सुरमय पण झालेला आहे आणि सुविद्य पण झालेला आहे. 100% लिटरसी ऑलरेडी वी हॅव अचीव्ड. दॅट इज अ प्राऊड मोमेंट फॉर द स्टेट ऑफ गोवा. This pillars is collectively aims to strengthen the Goa's economy by the fostering sustainable tourism, the promoting knowledge-led industries, encouraging the innovations and entrepreneurships, ensuring the balanced development and building the efficient governance system.
By aligning economic growth with the environmental stewardships and cultural preservations, this framework has the potential to position Goa as a model state. One that is not only the prosperous but also the sustainable, inclusive, and truly future ready.